नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेपूर्वी जाहीर करा भरती परीक्षा. स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात जाहीर होणार असून त्यापूर्वी राज्यातील रखडलेल्या शासकीय नोकर भरतीची परीक्षा जाहीर करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे राज्यातील लाखो विद्यार्थी करत आहेत. आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रखडणार असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वही वाढत आहे. त्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित राहू अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमधील 2.5 लाखाहून अधिक रिक्त पदे, यातील 75,000 पदांची भरती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत केली जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अनेक शासकीय विभागांच्या भरतीची जाहिराती प्रसिद्ध झालेली नाही. तर ज्या विभागांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यातील काही विभागांचे निकाल रखडले आहेत, तर काही विभागांनी जाहीर केलेले निकाल वादग्रस्त ठरले आहेत. या सगळ्या गोंधळाचा फटका शासकीय नोकरीचे स्वप्न पाहून मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. शासनाने राहिलेल्या सरळ सेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रसिद्ध कराव्या, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. लवकरच या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. महेश घरपुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा समिती, परीक्षा समन्वय समिती. तर पहा, आपल्या जे मेन परीक्षा आहेत त्या कोणत्या राहिलेल्या आहे तर पहा, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक 4 ते 5 हजार पदे. त्यानंतर बघा, नगर परिषद नगरपंचायत गट क ड 3700 पदे. त्यानंतर 3100 पदे मुंबई महानगरपालिका लिपिक आणि 800 लेखा व कोशागार. त्यानंतर 400 ते 500 गुप्तवार्ता विभाग, 64 पदे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. तर पहा, अशा प्रकारे हे पदं राहिलेली आहे. तर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदाचे परीक्षा विद्यार्थी मित्रांनो लवकरच होण्याची शक्यता आहे. वेळ आहे, म्हणजे की वेळापत्रक नेमकं केव्हा येईल तर पहा, अजूनपर्यंत वेळापत्रकाबद्दल अपडेट आलेले नाही आहे. पण लवकरच आचारसंहितेपूर्वी तुमचं वेळापत्रक किंवा तुमची परीक्षा होऊ शकते. धन्यवाद.